मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पेंट्स आनंद तुमचा, रंग आमचा। राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट। राहुल गांधींच्या परवानगी विनाच वकिलांनी कोर्टात दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण। दावा केलेला अर्ज ॲडव्होकेट मिलिंद पवार मागे घेणार। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। ट्विट करत राहुल गांधींचा खोचकटोला। बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींनी राहुल गांधींची भेट घेतली। चिकन मटण विक्री बंदीचा हा निर्णय आता सरकारनं घेतलेला नाही। महापालिकांचा हा निर्णय मला माहीतही नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर 1988 सालीच काँग्रेस सरकारने या संदर्भात जी आर काढला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। कुणी काय खावं हे ठरवण्यात सरकारला काही रस नाही, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। तर ठाकरेंच्या काळात सुद्धा असाच जी आर निघाला होता। विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। महाराष्ट्राला तुम्ही नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्रीचे फतवे हे मागे घ्यावे। संजय राऊत आक्रमक। तर काही जण शाकाहारींना नपुंसक म्हणतायत, फडणवीसांचं उत्तर। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडतीये। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यामुळे लोढांना तिकडे पाठवलं। मंत्री छगन भुजबळांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। खात्यासंदर्भात भेट होती, पालकमंत्री पदासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेन, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं, धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामानासकट बाहेर काढायला हवं। धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? अंजली दमानिया आक्रमक। तर सरकारला कोर्टात खेचण्याचा सुद्धा इशारा। माधुरी हत्तीणी प्रकरणाची आता सुप्रीम कोर्टात उद्याही सुनावणी नाहीच। कोर्टाच्या यादीत या प्रकरणाचा समावेश नसल्यामुळे नव्या तारखेकडे आता लक्ष। ओडिशाच्या पुरीतील जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी। पोलीस अलर्टवर। भाविकांमध्ये भीतीचं वातावरण। परिक्रमा मार्गातील एका मंदिरावर धमकीचा मजकूर आढळला। अमरावती जिल्ह्यात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग। शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे कपाशी, तूर, सोयाबीन या पिकांना मोठा फटका। तर वर्ध्याच्या आर्वीमध्ये सुद्धा जुनी वस्ती या परिसरातील नाल्याचं पाणी घरात शिरलं। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।